श्रीराम. प्रपंच जरुरी पुरताच करावा. पुष्कळ लोक जोडधंदा करतात, म्हणजे त्यांचा एक मुख्य धंदा असतो आणि त्याला मदत म्हणून दुसरा धंदा करतात. त्यांचं सगळं लक्ष मुख्य धंद्याकडे केंद्रित झालेलं असतं. म्हणजे जोडधंद्यामुळे जर मुख्य धंद्यात व्यत्यय येऊ लागला तर तो जोडधंदा जरुरीप्रमाणे बंदही करतात, किंवा नफा नुकसानीचा प्रसंग आला तर जोडधंद्यातल्या नफा नुकसानीकडे विशेष आस्थेने पाहत नाहीत. प्रत्येक माणसाने परमार्थ हा मुख्य धंदा ठेवून प्रपंच हा जोडधंदा म्हणून करावा, म्हणजे प्रपंचात होणाऱ्या लाभहानीचा परिणाम भगवंताच्या अनुसंधानावरती होऊ देऊ नये. परमार्थाच्या आड प्रपंच न येईल अशा युक्तीने वागावं. भाजीला जसं मीठ लागतं तसा परमार्थाला प्रपंच लागतो. मीठ नसेल तर भाजी अळणी लागते, पण मीठ जास्त झालं तर भाजी खावत नाही. त्याचप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ यांचा संबंध आहे. काही लोकांना सवयीने मीठ जास्त लागतं, तसं त्यांना प्रपंचाची सवय झाली आहे, त्यांना तो जास्तच लागतो. त्यांची गोष्ट निराळी. पण ज्यांना प्रपंच नवीन सुरू करायचा आहे त्यांनी तरी तो बेतानेच करावा. भगवंत डोळ्यासमोर ठेवून वागावं. प्रपंचात व्यवहार जतन करावा खरा, पण प्रपंच हे काही सर्वस्व नाही. भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी तो बरा नाही. मग प्रपंचात सुखसोयी असल्यामुळे तो होवो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे होवो, प्रत्येकाला प्रपंचाची अत्यंत जरुरी आहे. पण आपण त्याला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देतो, त्यामुळे सगळं बिघडतं. प्रपंच पाहिजे आणि दुःख नको असं म्हणणं वेडेपणाचं आहे. मूल असेल तर ते कधीतरी आजारी पडणार. प्रपंच कोणाला सुटलाय का? हा प्रपंच, हा संसार भगवंतानेच उत्पन्न केलाय, तो कोणाला तरी सुटेल का? तसा नुसता प्रपंच तापदायक नाही, तर आकुंचित प्रपंच हा तापदायक आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या खिशातले पैसे या खिशामध्ये ठेवतो, त्याप्रमाणे प्रपंचातलं मन काढून भगवंताकडे लावावं, तसंच करण्यात समाधानही आहे. नवरा बायकोचं एकच ध्येय असेल तर त्यांचा प्रपंच सुखाचा होतो. जो मनुष्य हौसेने प्रपंच करेल त्याला तो करायला 24 तासही पुरणार नाहीत, पण जो जरुरी पुरता प्रपंच करेल त्याला 3-4 तास सुद्धा पुरतील. प्रपंचामध्ये कर्तव्याला चुकू नये आणि त्याच्या आसक्तीमध्ये गुंतूनही राहू नये. आपलं व्यवहाराचं कर्तव्य मनापासून केल्यानंतर त्याचं फळ रामाकडे सोपवावं. रामाचं नाव शक्य तितकं घेऊन आपलं मन त्याच्या ठिकाणी चिकटावं, यासाठी त्याची मनापासून प्रार्थना करावी. श्रीराम.